फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू इन हॉबी क्लास. हॉबी क्लासमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या तुम्हाला लागल्या आहेत. सो इन दिस हॉबी क्लास विल शो डेमो ऑफ मोर दॅन 100 टॉयज. या हॉबी क्लासमध्ये आम्ही 100 पेक्षा जास्त डेमोज तुम्हाला दाखवणार आहे. सो ट्राय टू मेक ऑल दीज डेमोज. हे सर्व डेमोज तुम्हाला करायचे आहेत. सो वन ऍडवाइस इज देअर. Make all these demos in a group. If you make all these demos individually, that is better. Or otherwise, make all these demos in group. यामध्ये तुम्हाला एक सजेशन द्यायचं आहे. हे सर्व टॉईज तुम्हाला बनवायचे आहेत. हे तुम्ही घरी बनवा आणि त्याचबरोबर सर्व टॉईज जर का तुम्हाला बनवणं शक्य नसेल, तुम्ही तुमच्या मित्रांच्या 5 ते 10 मित्रांच्या ग्रुप मिळून या सर्व खेळणी बनवल्या तर ते जास्त उत्तम होईल. फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये तुम्हाला खेळणी बनवण्याचा आनंद घेता येईल व खेळणी बनवून तुम्ही बनवलेली खेळणी एकमेकांना दाखवू शकता. इफ यू मेक टॉयज इन युअर group of friends, you can enjoy making toys and show them to each other by making toys. So let us start with some demos. आता मी तुम्हाला काही डेमोज दाखवणार आहे आणि या प्रकारचे आपल्याला सर्व डेमोज डिटेलमध्ये दर शनिवार रविवारी आपल्याला बघायला मिळतील. त्याचप्रमाणे दररोज 1-2 टॉयजचे डेमोज आपल्याला लिंकद्वारे दाखवण्यात येतील. हे जास्तीत जास्त टॉयज तुम्हाला बनवायचे आहेत. Our advice is try to make all these toys either individually or in group. Then after making this toy, you have to make video of it and send 2 to 3 videos, best videos to us. Then you will get certificate of this hobby class. तुम्हाला ऍडवाइस आहे की जास्तीत जास्त इक्विपमेंट तुम्ही स्वतः घरी बनवा, त्याचे व्हिडिओ काढा, त्यापैकी 2 ते 3 व्हिडिओज तुम्हाला पाठवायचे आहेत. या अटी जर का पूर्ण झाल्या तर तुम्हाला हॉबी क्लासचं सर्टिफिकेट मिळेल. लेट अस सी डेमो ऑफ सम एक्सपेरिमेंट्स. काही खेळणींची आपण प्रात्यक्षिक बघू. याचे डिटेल्स आपण नंतर बघणार आहोत. सो वी विल सी डिटेल्स ऑफ ऑल दिस टॉयज लेटर ऑन. नाउ सी, दिस इज वन इंटरेस्टिंग डेमो. डॉल इज इनसाइड दिस बॉटल. एक मजेदार खेळणी आहे. यामध्ये बाहुली आतमध्ये आहे. And if you give instruction, go down, go up, खाली ये, वरती जा, थांब. So like this, it follows our instruction. Later on, we'll see details about all these equipments. So this is solar cap. Solar panel is there. So we have to put the solar panel on this cap. And this motor or fan is connected to the solar panel. ही एक सोलर कॅप बनवलेली आहे. या कॅपवर एक सोलर पॅनल आपण फिक्स केलेला आहे आणि याच्यावर सूर्यप्रकाश पडल्यावर काय होतं बघूया. आता इथे आपण सूर्यप्रकाशच्या ऐवजी याच्यावर लाईटचा प्रकाश पडतो. लाईटचा प्रकाश पडल्यावर ही मोटर वेगाने फिरत आहे. दिस फॅन इज रोटेटिंग because of, so when light is incident on the solar panel, it generates electricity and then this fan rotates. म्हणजे तुम्ही जेव्हाही सोलर कॅप घालून उन्हामध्ये जाल तर कॅपमुळे आणि पॅनलमुळे तुम्हाला सूर्यप्रकाश लागणार नाही. सोलर पॅनलवर सूर्यप्रकाश पडल्यामुळे ही मोटर फिरेल, तुम्हाला गार वारा मिळेल. तर अशा प्रकारच्या सोलर कॅप तुम्ही स्वतः बनवू शकाल. इंद्रधनुष्य तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल. ऑल ऑफ यू हॅव सीन रेनबो. इन दिस रेनबो 7 कलर्स आर देअर. इथे आपण एक तबकडी घेतली आहे आणि त्यामध्ये रेनबोचे 7 कलर इथे आपण लावलेले आहेत. सो हिअर 7 रेनबो कलर्स आर पेंटेड ऑन दिस सर्क्युलर डिस्क. नाउ इफ वी कनेक्ट ए मोटर,
and if we rotate it, we'll see what happened. See, after rotating this disc, we'll see white color. हे पहा, मोटर ऑन केल्यामुळे हे फिरत आहे आणि यामुळे आपल्याला सर्व कलर मिक्स झाल्यानंतर आपल्याला व्हाईट कलर. तर असं का होतं? थिंक ओव्हर इट. इथे रेनबोचे 7 कलर हे फिरल्यामुळे मिक्स होऊन व्हाईट कलर दिसतो. त्याचबरोबर similarly this is top, so you can rotate like this way, or if you rotate like this way, then again these color are mixed and you can see white color. So try to make this top at your home. This is another toy. ही एक भिंगरी आहे. आता ही भिंगरी फिरवल्यानंतर आपल्याला ते 7 कलर मिक्स झालेले दिसतील. बघा, छानपैकी खेळणं तुम्ही घरी बनवू शकाल आणि थांबल्यानंतर हे 7 कलर आपल्याला दिसतात. त्याचबरोबर उलट बाजूनी आपण एक स्पॉट इथे लावलेला आहे आणि तो फिरल्यानंतर वी कॅन सी स्मॉल रिंग. इथे आपण एक स्पॉट लावलेला आहे आणि तो फिरल्यानंतर आपल्याला इथे रिंग दिसते. तर असं का होतं हे पण तुम्हाला शोधायचं आहे. या छोट्या बाटलीमध्ये पाणी भरलं तर हे आपल्याला लेन्स म्हणून वापरता येईल. ते बघूया. सो हियर यू कॅन रीड स्मॉल लेटर क्लिअरली. सी, मॅग्निफिकेशन इज देअर. छोट्याशा बाटलीमध्ये पाणी भरलेलं आहे आणि हे आपण लेन्स म्हणून वापरू शकतो. एखादं बारीक अक्षर पुढे हे धरल्यावर हे बघा, हे आपण हे अक्षर खूप मोठं होतं. यामध्ये पाणी भरल्याने लेन्स कसं होतं आणि लेन्सचं फंक्शन काय आहे, हाऊ लेन्स वर्क्स, हे आपण नंतर बघणार आहोत. एक छोटस खेळणं बनवलेलं आहे आपण. हे याच्यावर ठेवल्यानंतर ससा कायम उभा राहतो. परत बघा, किंवा याच्या उलट बाजूनी. तर हे पण तुम्हाला खेळणं बनवता येईल. यामध्ये प्लॅस्टिक डबी घेतलेली आहे आणि इथे हे नट चिटकवलेले आहेत. 2 साइडेड टेप घेतलेला आहे आणि त्याने आपण हे नट इथे जोडलेले आहे. तर हे पण का बरं वर्क होतं हे पण तुम्हाला बनवायचं आहे. पण हे जड नट चिटकवल्यामुळे हे याच पोझिशनला का बरं राहतं याचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. एक छोटस खेळणी आहे. ही सर्क्युलर डिस्क आहे. सो दिस इज सर्क्युलर डिस्क अँड यू हॅव टू थ्रो दिस डिस्क विथ द हेल्प ऑफ रबर. हे खूप छान मजेशीर खेळणं. हे जर का तुमच्याकडे असेल तर
रबर यामध्ये अडकून हे तुम्ही असं जोरात सोडू शकता आणि हे सोडल्यानंतर गोल फिरतं आणि गोल फिरल्यामुळे हे सोडल्यानंतर सरळ न जाता आयदर लेफ्ट साईडला वळेल किंवा राईट साईडला वळेल. त्याचं सोड ही एक खेळणी बघा, ती पण तुम्हाला बनवता येईल. इथे मोटर आहे, खेळण्यातली गणपतीमध्ये ही आपण छोटी मोटर वापरतो. याला सेल कनेक्ट केल्यानंतर ही फिरते. तर त्याचबरोबर याला ही जर का आपण फिरवली आणि त्याला जर का लाईट जोडलेले असतील तर ते लागतात बघा. एका बाजूनी फिरवल्यावर ग्रीन लाईट लागतो आणि दुसऱ्या बाजूनी फिरवल्यावर रेड लाईट लागतो. तर हे पण तुम्हाला बनवता येईल. म्हणजे इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते हे तुम्ही शिकू शकाल. माझ्याकडे हे राम आणि श्याम दोन मित्र आहेत. आता यामध्ये कोण मोठं दिसतं आणि कोण लहान दिसतं हे बघा. तर इथे हा राम मोठा दिसतो आणि श्याम लहान दिसतो आणि यांची पोझिशन बदलल्यावर आता श्याम मोठा दिसतोय आणि राम लहान दिसतोय. तर हे फक्त पोझिशन बदलल्यामुळे आपल्याला लहान आणि मोठे दिसतात. तर हे पण तुम्हाला घरी बनवता येईल आणि ऍक्च्युअली हे दोन्ही सारख्याच साईजचे आहेत. ही एक सोलरची पंती आहे. इथे सोलर पॅनल ठेवलेला आहे आणि याच्यावर अंधार पडला की ही ऑन होत आहे आणि याच्यावर उजेड पडला की ऑफ होत आहे. म्हणजे दिवसा सूर्यप्रकाशाने हे इक्विपमेंट चार्ज होतं. याच्यामध्ये बॅटरी लावलेली आहे, चार्जेबल बॅटरी आहे. तर दिवसा सूर्यप्रकाशाने ती बॅटरी चार्ज होते आणि अंधार पडला की ती पंती लागते. तर हिला कुठलंही बाहेरचं इंधन लागत नाही, तेल वगैरे काहीच लागत नाही. फक्त सूर्यप्रकाश ही बॅटरी चार्ज होते आणि अंधार पडल्यावर ती लागते. सोलर पंती व सोलर लॅम्प असे अनेक प्रयोग, त्यांची प्रात्यक्षिके या छंद वर्गामध्ये आपण बघू शकाल व ते बघून अशा प्रकारचे प्रयोग तुम्हाला घरी स्वतः बनवायचे आहेत, त्याचा आनंद घ्यायचा आहे. या प्रयोगामध्ये अजून काय बदल करून तुम्हाला अजून गंमत आणता येईल याचा पण विचार करा आणि त्याप्रमाणे नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मित्रांना तुम्ही बनवलेले प्रयोग दाखवा, त्याचा व्हिडिओ काढा आणि तुम्ही बनवलेला व्हिडिओ दिलेल्या साईटवर अपलोड करा. You will be able to see demonstration of many of such experiments, and after seeing them, you can do these kinds of experiments or toys yourself at home. Also think about what the other changes can be made in those experiments or toys to make them more fun. Few toys at home, show your friends, make video and enjoy, and upload the video on the given website.